पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियाचा नारा दिला आणि या मोहिमेचा अधिकृत आरंभही झाला. मात्र आपल्या देशात असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी यापूर्वीच स्टार्टअपचं आपलं स्वप्न साकार केलंय. नांदेडचे अभय देशपांडे अशापैकीच एक. मार्कजेट ई कॉमर्स प्लॅटफॉर्म देणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ. 2007 साली स्थापन केलेली छोटीशी कंपनी आता 300 कोटींच्या घरात पोहोचली आहे. पावणे 200 कर्मचारी या कंपनीच्या बॅनरखाली काम करत आहेत. मोदींच्या स्टार्टअप इंडिया मोहिमेचं यश अशाच उद्योजकांच्या अनुभवावर आधारलेलं असणार आहे. स्वतः अभय देशपांडे आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया काय आहेत त्यांचे अनुभव. अभयजी, स्वागत आपलं झी 24 मध्ये. तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर आहात आणि ई कॉमर्सचा व्यवसाय, अभ्यासक्रमाशिवाय वेगळा विषय तुम्ही कसा निवडलात आणि या व्यवसायाची कल्पना तुमच्या डोक्यात कधी आली? मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं होतं, पण मी स्वतः कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये खूप काही चांगला नव्हतो. म्हणजे मला स्वतः 1+1=2चा प्रोग्रामसुद्धा लिहिता येत नाही. पण ओव्हरऑल पहिल्यापासूनच एक एंटरप्रेन्युअरशिप होती की ज्यामध्ये काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे, काहीतरी मोठी अपॉर्च्युनिटी करायची आहे आणि काही एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ही इच्छा होती. अँड माझ्यामध्ये कॉलेजपासूनच ते विचार डोक्यात होते. त्यानंतर मग जेव्हा मी हैदराबादला आलो नोकरीसाठी आणि इथून जेव्हा मी हैदराबाद ते मुंबई जेव्हा ट्रेननी प्रवास करायचो हुसेन सागर एक्सप्रेसनी वगैरे, तर मी ट्रेनमध्ये बघितलं की खूप लोक ते कराची बिस्किट, पुलारेडी स्वीट सोबत घेऊन जात होते. गाडीमध्ये ते पॅक केलेले असायचे, त्यांनी सोबत घेऊन जात होते. किंवा माझे मित्र मला फोन करायचे मुंबईहून की येताना कराची बिस्किट घेऊन ये. आणि तो काळ होता 98चा, जेव्हा की लोक म्हणजे हे कराचीवाले, पुलारेडी, चितळे हे सगळे म्हणत होते की आमची कुठेही शाखा नाही, म्हणजे ते फक्त एकच ब्रँच आहे हे प्राऊडली अनाऊन्स करायचे. तर हे प्रोडक्ट कुठं मिळत नव्हते. तर मला असं वाटलं की इथे एक अपॉर्च्युनिटी आहे. हा प्रॉब्लेम आहे की आपण जर हे सगळे प्रोडक्ट इंटरनेटवर आणले आणि एका ठिकाणी जर लोकांना ॲक्सेस दिला तर लोक हे विकत घेतील ऑनलाईन इंटरनेटवर. या विचाराने हा प्रॉब्लेम मी जो ट्रेनमध्ये बघितला आणि जो माझ्या रेग्युलर ह्याच्यात बघितला, तो मी म्हणलं ह्याला सॉल्व्ह करता येईल. आणि तिथे ती कल्पना आली आणि तिथे मी माझी पहिली कंपनी मालामाल.com सुरू केली. ती 1999 साली अराऊंड. आणि तिची आयडिया अशी होती की त्या शहरातले जे स्पेशालिटी प्रोडक्ट आहेत, जसे पुण्याचं चितळे स्वीट आहे, हैदराबादचं पुलारेडी स्वीट आहे किंवा कराची बिस्किट्स आहे, ते सगळे एका ठिकाणी आणायचे. आणि जो हैदराबादी किंवा पुणेचा माणूस जो बाहेर राहतोय देशात किंवा परदेशात, त्याला तो चान्स द्यायचा की तो इंटरनेटवर ते प्रोडक्ट विकत घेऊ शकतो. त्या कल्पनेनं माझं ई कॉमर्स सुरुवात झाली ती 99 साली. आणि तिथे मी माझा पहिला बिझनेस सुरू केला आणि पुढे मग आता 17 वर्ष झाले ते चालू आहे. नक्कीच, हे सगळं तुम्ही सांगताय तेवढं विलक्षण आहे. पण नवा व्यवसाय सुरू करताना आणि नंतरही अनेक अडचणी आल्या असतील, त्या सगळ्यावर तुम्ही कशी मात केलीत? बिझनेस सुरू केला तेव्हा माझ्याकडे कुठेच काही हे पैसे नव्हते की कशा पद्धतीने सुरुवात करायची. काय आमच्याकडे होतं तर आईवडिलांचा पूर्ण सपोर्ट. त्यांनी कधी प्रश्न विचारला नाही मला की तू काय बिझनेस करतोयस, काय कमवतोय. 17 वर्ष मी केलं, माझं स्वतःचं घर नव्हतं, पण त्यांनी कधीच मला हा प्रश्न किंवा प्रेशर दिलं नाही की आता तू आयुष्यात कधी सेट होणार आहेस. फॅमिलीचा सपोर्ट, बायको, मुलं यांनी खूप सपोर्ट केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी टीम. म्हणजे जी मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी एकटा होतो, पण हळूहळू तो 250 लोकांची टीम तयार झाली. आणि त्यातले असे लोक होते ज्यांनी त्यांचे मोठे मोठे जॉब मोठमोठ्या कंपनीतले सोडले, माझ्याकडे आले. त्यांना कन्व्हिन्स करणं हा एक मोठा चॅलेंज होता. पण कन्व्हिन्स झाल्यानंतर त्यांनी जो विश्वास दाखवला आमच्यावर आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. 17 वर्षात आम्हाला 100 वेळा तरी मोठमोठ्या व्हेंचर कॅपिटल फंडनी रिजेक्ट केलं, आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही केलं. मी जाऊन भेटलो त्यांना, आमची कंपनी प्रेझेंट केली की बरं आम्हाला इन्व्हेस्टमेंट पाहिजे, आम्हाला ग्रो करायचं आहे. पण दरवेळी आम्हाला रिजेक्शन मिळालं तिथून. त्यानंतर क्लायंटकडूनही रिजेक्शन मिळाले सुरुवातीला की तुम्ही काय बनवताय. हे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस जे आम्ही सुरू केलं होतं ते कोणालाच कळत नव्हतं की काय आहे. कारण या देशामध्ये सॉफ्टवेअरच लोक विकत घेत नाहीत, तर सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कुठे घेणार. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही विचार केला की फाईट करत गेलो. प्रत्येक दिवस हा सर्वायवलचा दिवस होता. म्हणजे ओव्हरऑल ही जी माझी कंपनी आहे मार्कजॅक, ही मी मे 2007 साली सुरू केली आणि सप्टेंबर 2015ला त्या कंपनीला ॲक्वायर केलं सिंगापूरच्या कंपनीनं. हा 100 महिन्याचा पिरियड होता. पण 100 महिन्यात आम्ही कमीत कमी दर महिन्यात 2 वेळा असं वाटत होतं की आपलं ऑफिस आता उद्या उघडणार नाही. म्हणजे त्यात आपल्या तुमच्या गव्हर्नमेंटच्या टॅक्स पेमेंट, सॅलरी पेमेंट हे सगळंच येतं नाही. तुम्ही जेव्हा प्रोडक्ट कंपनी बनवत आहेत आणि ओव्हरऑल त्या ह्याचा ॲक्सेप्टन्स नसतो, तर त्या ह्याच्यातून प्रत्येक दिवशी देत होतं न्यू चॅलेंज. प्रत्येक दिवशी आम्ही त्याला फाईट करत गेलो. पण शेवटी व्हॉट एव्हर एंड्स वेल दॅट्स वेल, तो त्या पद्धतीने झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मला ह्याच्यात सांगायचं म्हटलं तर आई वडील, फॅमिली आणि जी टीम होती आमची, ह्यांचा एकमेकांवरचा ट्रस्ट आणि ह्यांचा एकमेकांवरचा सपोर्ट
हाच ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून आम्हाला सोल्युशन काढण्यामध्ये हेल्प. नक्कीच अभयजी, पण शून्यापासून तुम्ही सुरुवात करून आज तुम्ही 300 कोटींचे मालक झालात. आता मोदींनी स्टार्टअपचं स्वप्न देशाला दाखवलंय. एखाद्या होतकरू तरुणाला अशा व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर त्यानं काय करायला हवं? माझं म्हणणं आहे की नवीन जे लोक व्यवसाय करण्याबद्दल विचार करत आहात, तर आजचा जो टाइम आहे हा व्यवसायासाठी खूप चांगला टाइम आहे. याच्यासारखा बेटर टाइम तुम्हाला पुढे मिळणार नाही आणि पाठीमागे तर नव्हताच. आम्ही जेव्हा केलं 16-17 वर्ष, तेव्हा ही सगळी इकोसिस्टम जी आहे ती तयार नव्हती. आज फॉर्च्युनेटली पूर्ण देशामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब आहे व्यवसायाबद्दल किंवा एंटरप्रेन्युअरशिपबद्दल. तर माझं सजेशन त्यांना हे राहील की देअर कॅन नॉट बी अ बेटर टाइम दॅन दिस. आत्ताच उतरा आणि यामध्ये या. पण त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही आहे. एंटरप्रेन्युअरशिपमध्ये तुम्हाला स्वतःची कितीही चांगली आयडिया असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये उतरल्यानंतर रिजेक्शनसाठी तयार राहावं लागेल, मेंटली खूप स्ट्रॉंग राहावं लागेल, कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील. तुमची जी एक स्टेबल लाईफ आहे, आज तुम्ही कुठे नोकरी करत असाल, तुम्हाला एक महिन्याला पगार मिळतो 1 तारखेला, हे सगळं बंद होईल. त्यामध्ये ती रिस्क टेकिंग ॲपेटाईट पाहिजे, ती तुम्हाला तुमची तयार करावं लागेल. तुमच्या फॅमिलीला त्यासाठी प्रिपेअर करावं लागेल. पण हे सगळं केल्यानंतर यशाचा चान्स भरपूर आहे. आज खूप इन्व्हेस्टर्स भारतात अवेलेबल आहेत जे तुमच्या आयडियावर, तुमच्या प्रकल्पावर पैसे लावू शकतात. तर करायला डेफिनेटली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला त्या रिस्क घ्यायची तयारी, मानसिक तयारी फार महत्त्वाची आहे आणि थोडं लॉंग टर्म थिंकिंग आवश्यक आहे. कारण तुम्ही जोपर्यंत त्याचा लॉंग टर्म विचार करत नाही की मी बिझनेस सुरू करतो, 6 महिन्यात मला फंडिंग होईल, त्यानंतर मी 3 वर्षात तो बिझनेस विकून टाकेल आणि मिलेनियर होईल, हे फार क्वचित होतं. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. तुम्हाला ॲटलिस्ट 5 ते 6 वर्षाचा त्याचा विचार करावा लागेल की 5 ते 6 वर्ष तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे. पण डेफिनेटली 6 वर्ष जर तुम्ही स्ट्रगल केलं, मन लावून काम केलं, तर तुम्हाला असे काही रिटर्न्स मिळतील की जे तुम्ही तुमच्या नॉर्मल आयुष्यामध्ये नाहीच मिळू शकणार. तर माझं हे सजेशन राहील की पॉझिटिव्हली उतरा, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. प्रॉब्लेम्स येतील, रिजेक्शन्स होतील, पण त्याच्यामधून पॉझिटिव्ह थिंकिंग करून तुम्ही पुढे सरकत राहा. नक्कीच. थोडक्यात यशासाठी मुहूर्त नसतो, यशासाठी क्षण आवश्यक असतो, जो तुमच्या जिद्दीचा असतो आणि जिंकणारच या उर्मीचा असतो. आज ही सगळी तुम्ही सुरुवात केली आहे, त्याचं एक राष्ट्रीय स्वरूप दिसतंय. खूप खूप आभार आणि तुमच्या यशाबद्दल सगळ्यांना प्रेरणा. असंच आहे सगळं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.